रेल्वेच्या वेटिंग तिकिटावरती आता प्रवास करता येणार नाही। पूर्वी AC डब्यामध्ये, स्लीपर डब्यामध्ये आपण काही लोकांची तिकीट कन्फर्म व्हायची आणि काही लोकांची तिकीट हे वेटिंगवर राहायची। बाकीच्या लोकांना प्रवास करण्याची मुभा मिळत होती। तर याचा परिणाम ज्यांची तिकीट कन्फर्म आहेत त्या बाकीच्या लोकांना त्रास होतो हे सरकारच्या लक्षात आल्यामुळं सरकारनं आता हा निर्णय बदललेला आहे। वेटिंग तिकिटावरती तुम्हाला प्रवास करता येणार नाही। तुम्हाला जनरल डब्यामध्ये प्रवास करता येईल, परंतु बाकीच्या आपल्या नातेवाईकासोबत, मित्रासोबत स्लीपर डब्यामध्ये आणि AC डब्यामध्ये तुम्हाला बसता येणार नाही। हा महत्त्वपूर्ण बदल आहे। तसंच 48 तास अगोदर जर तुम्ही तिकीट कॅन्सल केलं असेल तर तुम्हाला 75% परतावा मिळेल। 24 तास अगोदर जर कॅन्सल केलं असेल तर तुम्हाला 50% परतावा मिळेल आणि 24 तासाच्या आतमध्ये जर तुम्ही तिकीट कॅन्सल केलं असेल तर कोणत्याही प्रकारचा तुम्हाला परतावा रिटर्न्स मिळणार नाही। हे नियम लक्षात घ्या आणि रेल्वे तिकीट बुकिंग हे तुम्हाला 4 महिने अगोदर करता येणार आहे। हा महत्त्वपूर्ण बदल आहे। माहिती जर महत्त्वपूर्ण वाटली असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा। मित्रांनो, लाईक करत नाही तुम्ही। माहिती देण्यासाठी तुम्हाला खूप कष्ट घेतो आणि ह्या कष्टासाठी तुम्ही थोडंसं उत्तरादायी म्हणून हा व्हिडिओ, हा चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, शेअर करा। आजच्यासाठी थँक्यू।